नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षय आणि स्मार्ट ट्रेडर अक्षयमध्ये आपलं तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण स्नायपर एक्सप्रो केशव सरांची स्ट्रॅटेजी जो कॉपी ट्रेडर आहे, म्हणजे समजा केशव सरांचा आहे किंवा तो निक्सवाल्यांचा आहे, पण कोणाचा ना कोणाचा तो आहे, त्याचा आपण रिव्ह्यू घेणार आहोत. मित्रांनो, आता ही माझं कॉपी ट्रेडिंगला अकाउंट आहे त्यांच्या त्याच स्नायपर प्रोमध्ये. इथे आता जवळपास $200 लॉस दाखवत होतं आणि हे जे ट्रेड चालू आहे ते एक ट्रेड 50-50 जवळपास 40-45-50च्या घरात लॉस दाखवत होता एक ट्रेड. आणि हाच ट्रेड आता थोड्या वेळात जरी प्रॉफिटला आला ना $10 ते $12च्या हिशोबात, की हा ट्रेड लगेच कट केला जातो. म्हणजे तुम्ही एक विचार करा की लोकांना किती मूर्ख बनवलं जाते. कुठल्या ट्रेडरची ही स्ट्रॅटेजी असू शकते की भाऊ $50 तू लॉस बुकच करत नाही आणि $10-12मध्ये तू लॉस बुक करतो आहे. कुठल्याच ट्रेडरची स्ट्रॅटेजी असू शकते, कुठल्याच ट्रेडरची ही स्ट्रॅटेजी नाही आहे. तर मित्रांनो, मार्केटचा इथं आपण ट्रेंड बघू शकतो. फुल अप ट्रेंड मार्केट जाते आणि हा कॉर्पोरेट ट्रेडर फुल जोशमध्ये नुसते सेल टाकतोय. जसा न्यू हाय बनल तसा सेल टाकतो, जसा न्यू हाय बनल तसा सेल टाकतो. तर अशानं एक ना एक दिवस 100% आपलं अकाउंट उडणार आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. आता आम्ही रिव्ह्यूसाठीच यांच्याकडं कॉपी ट्रेडिंगला अकाउंट टाकलं होतं. तर तुम्ही बघा ना, एक विचार करा की लॉस हा बुकच करत नाही माणूस. कॉपी ट्रेडर जो आहे हा लॉस कसलाच बुक करत नाही. फक्त आणि प्रॉफिटमध्ये आला तर $5, $2. तुम्हाला हिस्ट्री दाखवतो मी. इकडं बघा, $2 हे लॉस मी बुक केलेले आहेत माझे. $3 प्रॉफिट, $5, $1, $9, $8, $5, $14. कुठला रेशो वापरत असेल हा रिस्क रिवॉर्ड रेशो जो असतो ट्रेडिंगमध्ये, तो कुठला रेशो वापरत असेल हा माणूस? विचार करा तुम्हीच. हे माझे आहेत, जे लॉसमधले ट्रेड आहेत ते माझे आहेत स्वतःचे, पण आणि जे प्रॉफिटमधले ट्रेड कट करतो तो कॉपी ट्रेडर स्नायपरचे आहेत. आणि हा स्नायपर निक्स प्लॅटफॉर्मचा आहे. निक्स प्लॅटफॉर्मने आम्हाला याच्या आधीही 2-3 क्लायंटला माझ्या विड्रॉलला प्रॉब्लेम दिला होता आणि त्याच्यानंतर आम्ही केशव सरला बोललो, तर केशव सरची टीम तर काय घोड्यावरच आहे. त्यांना काहीच रिप्लाय दिला नाही. एक प्रणव सर म्हणून होते, त्यांना थोडी मदत केली होती, पण काही शेवट ते अकाउंट नाहीच भेटले किंवा विड्रॉल. आणि निक्सवाल्यांनाही आम्ही पर्सनली मेल केला होता की बाबा आम्ही काय केलं आहे तो स्पष्टीकरण द्या. तर त्यांना काहीही माहीत नाही. एकही लॉस जे ट्रेड आहेत जास्त लॉस प्रॉफिटमधले बी तेही माझेच ट्रेड आहेत. आता इथं बघा, तुम्हाला वाटत असेल हा काही बी फेकतोय, हा ट्रेड आहे. एकच मिनिट इथं दाखवतो आहे. नाही, हा सिल्वरमधला ट्रेड आहे. ही माझे ट्रेड आहेत बघा, सिल्वरमध्ये केलेले मी. तर एक विचार करा, तुम्ही कुणाच्या हातात अकाउंट देते, तुमचा पैसा तुम्ही लावून देत आहेत, कुणाच्या हातात देत आहेत आणि कशासाठी? मला एक गोष्ट सांगा ना, कुठल्या हिशोबाने हा माणूस आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये प्रॉफिट 100% देतो आहे हा माणूस? पण एक विचार करा की लाँग टर्मसाठी आपला एक ना एक दिवस हा माणूस कॅपिटल आपलं शून्य करणार आहे. विचार करा, तुम्ही तुमच्या कॅपिटलचे मालक आहात. माझं एक रिव्ह्यूज करणं काम होतं, कारण याच्या आधी बी मी पाहिलं आहे 2-4 दिवसाखाली, 5-6 दिवसाखाली $900चं अकाउंट असतं आपलं. $600 आपण डिपॉझिट करतो, $300 त्याच्यात बोनस येतो आणि $900चं अकाउंट बनतं. यांना माहिती जवळपास वन साईड व्हॅली भेटत नाही $900 उडण्यापुरती, म्हणून ही अशी गॅमलिंग मारत आहेत. पण ज्या दिवशी वन साईड व्हॅली आपल्याला माहिती आहे, गोल्डमध्ये व्हॅली काय भेटते, जवळपास आपण 5-5 हजार पीपची व्हॅली गोल्डमध्ये वन टाईम 10 ते 15 मिनटात होते. त्या दिवशी आपलं अकाउंट शून्य होणार, म्हणजे शून्य 100% होणार. आता इथं बघा ना, काय ही मार्केटनं व्हॅली दिली,
इथून ते तिथपर्यंत. तरी हा माणूस हेच करतोय, सेलच टाकतोय. कुठल्या हिशोबानं टाकत असेल हो माणूस हसेल. फुल सपोर्ट घेतला आहे का, स्ट्रॉंग बेरिश मार्केट गेलं आहे आणि तरी मार्केट. मित्रांनो, माझं म्हणणं एवढंच येतं याच्यात की तुमचा पैसा आहे. माझं फक्त एक सांगणं काम आहे, कारण आपला पैसा म्हणजे कष्टाचा पैसाच आहे आणि कष्टाचा पैसा लोकांनी फक्त असा त्यांच्या मजेसाठी उडवला नाही पाहिजे. कारण याच्यात होतं आहे काय, मी तुम्हाला सांगतो 100%.